आहे ना, तुम्ही डाळ भिजू घालाल होती ना रात्री, मग आता करून टाकू. हो तेच म्हटलं मी. मग आता वाढलंही पाहिजे ना, त्या पहिलेच करायला पाहिजे होतं ताई. आता लेटही झालो आपण नाही का. आता एक एक काम करतच होते व. हाव ना, लग्नाचं घर म्हटल्यावर टाइम लागतेच. हाव आता काय करतो, आयराच्या साड्या गिड्या भरून ठेवल्या ना आपण. हाव त्या पिशव्यावर नेमंदी नावही लिहून घेतली आपण. त्या कारण आता गोंधळ गोंधळ काही करूच नको. हाव ना ताई, काय करणार नाही मी. नाही तर तुला सवय आहे निवड गोंधळ गोंधळ करत राहतो. आता तुम्ही सांगा ना ताई, कसं करायचं काय करायचं तसं करतो मी. हाव ते तर मी सांगतो, पण मला याद राहिली तर मग सांगायचं तू. ठीक आहे ना ताई, मी सांगन तुम्हाला. आणि ते गावाला जा म्हणजे तिकडे घेऊन जायच्या ठिकाणची बॅगी वेगळीच ठेवली ना. हाव ना ताई, ते पिशव्या तर वेगळ्याच ठेवले. गाडी टाकायच्या वेळेस राहू नको देजो, नाही तर राहून जाई ना. नाही ना ताई, नेमबंदी ठेवतो ना मी. नाही तर तू करतो गोंधळ बाई. नाही ना ताई, करत नाही ना. आणि त्या झोपलीच आहे का? हाव म्हटलं झोपू दे, काय होते. नाही ना ताई, लवकर उठायची सवय लावा ना, मग सासरी गेल्या भारी पडेल ना. नाही व, तशी ते लवकरच उठते, पण आता काल ते तिकडे गेलती ना अमरावतीले, तर वेळच झाला. हाव काय, पण सवय लागली तर बरं राहील. आता सासू किती वाजता उठवते आणि काय उठवते. उठते ना, त्यात काय आहे. जिम्मेदारी आली ना की बरोबर कळत असते. हा ते तर आहे. हाव नाहीतरी कोणता डब्बा करून द्यायचा आहे सकाळी सकाळी, नाही का ताई. हाव ना, काही डब्बा गिब्बा करावंच नाही लागत. नाही तर मग डब्बा करायला लागला की मग धावपळ होत असते. हाव ना, चाल मग मी डाळ वाटतो, तू टाकजो. हाव ताई चला ना. चला पप्पा, वड्याची डाळ वाटतो. तुमच्या वड्या गिड्या झाल्या की नाही अजून? आमच्या तर आज आहे बा आमच्या घरी. तुमचं झालं असेल तर सांगा आम्हाला कमेंट करून. मस्त लागतात ना वड्याची भाजी, मस्त लागते, एक नंबर लागते ना. रसासोबत तर त्यापेक्षाही चांगली लागते. टाक व पटापट, काय हात चालवत नाही बिचारे तू. टाकते ना ताई मी आता. काय उली उली टाकून आली, टाक ना पटापट. अहो टाकते ना ताई, तुम्ही काय घाई करतात. अहो किती ऊन होऊन राहिलं. नाही ताई, मी त्याच्याकरता पहा ना, मी सनस्क्रीन लावून आली ना. हाव ते गाल तर टमाटर सारखे झाले आहे. आता काय करू ताई, मला ऊन सहनच होत नाही. झाले का ताई तुमची डाळ दडणी झाली असेल तर या ना टाकायला. हाव येतो ना. मग आई नाही होती काय, मग आई अशी मस्त वड्या बनवायची ना, की जाऊच दे 10-10 किलोच्या बनवायची. हाव का ताई. हां आता तेही असतं तर बनवलं असतं नाही. हाव मग आईच बनवायची, आई बनवून द्यायची मला. आणि मग मला बनवायचं टेन्शनच नव्हतं. पण जेव्हापासून आई गेली त्यापासून मलाच बनवा लागलं. हाव का ताई, आता पाहतो तुम्ही मला बनवून देते नाही. हाव मी हाय तिथपर्यंत देतो तुले, मग तूही शिकून जाय, बनवत जाय थोडं थोडं. नाही ना ताई, मला काही आवडत नाही असं बनवणं. हाव तुले बनवायला नाही आवडत, तुला फक्त खायला आवडते नाही. मी खात नसतो ताई, हेच खाते. हाव तुला तर काहीच आवडत नाही. नाही ताई, मला अशा भाज्या आवडतच नाही, वड्या हे ते. व तू एक वेळा खाऊन तर पाय. नाही ना ताई, मला आवडतच नाही. पहिले बाया लय करत होत्या, कारण पहिले काय भाजीपुला राहायचा काय. उन्हाळ्याचा राहायचाच नाही भाजीपुला, आणि महागी राहायचा. तर लोक वड्याची भाजी, मग असंच भाजीपुला वाळू घालायचा आणि तो करून खायचा, मस्त मस्त लागायचं. आता तर काय 12ही महिने भाजीपुला भेटते. नाही ना, आता सगळं भेटते ना, मग काही टेन्शन नाही राहत. हाव बाई काय करतं. मी सांगितलं आणि त्याला याचंच बेसन कर म्हणून, मस्त लागते. हाव ताई, याचं ताजं ताजं बेसन मस्त लागते नाही. हाव चांगलं लागते ना, चांगलं केलं तर चांगलंच लागते. आलूचे चिप्सही करणार आहे का ताई? नाही व, लग्न झाल्यावर करन ते. आलूचे पापड चिप्स ते लग्न झाल्यावर करन. आता वड्या करून घेते ना, लागतात ना पूजेसाठी, तर मग पाहिजे. हाव ताई बरोबर आहे ना, जे लागते ते करून घेतो आता, आणि बाकीचे नंतर करन. हाव ताई बरोबर आहे तुमचं. ह्या वेळेस थोडेसे जास्त चिप्स बनवून जातं, जास्त पाहिजे. लेकरं डब्या गिब्या नेतात ना, त्याच्या कारण. हाव का व, मग येजो ना 4 दिवस. आता पाहिन बा. नाही व, लेकराला सुट्ट्या लागल्या की मग येजो 4-5 दिवस. आता कशी अनिता राहणार नाही ना. हाव ते पण आहे. अनितालाही बोलून घे जा. का व, तिच्या घरी बनवणार नाही का ते? तिची सासू पहिलेच बनवून घेईन. दादा पत्रिका वाटायला गेले तर आलेच नाही. नाही व, त्यांच्या बहिणीच्या घरी मुक्कामी राहिले ना ते. हाव काय, त्यांना 4-4 बहिणी आहे आणि लय दूर दूर आहे. मग एवढ्या दूर कशाला गेल्या ते? नाही व, बहिणीच्या घरी तर पत्रिका द्यायला जावंच लागते ना. हाव बा ताई ते पण आहे ना. त्या आईच्या घरचा पत्ताही देऊन देजो, पोस्टानं पाठवून देऊ. हाव ताई देतो ना. नाही तर तसा फोनही केला तरी येते ते. नाही व, पत्रिका दिली तर बरं वाटते. ठीक आहे ना ताई, देऊन दे जा. पाय झाला तर वड्या, आता जाय. पोरं उठले की नाही पाहतं की झोपलेच आहे ती. हाव ना, मस्त झोपून राहिले ते, आले नाही तर.
आज सुट्टीच आहे ना, मग उद्यापासून करून दे त्यांचा डब्बा, जातील ते स्कूलमध्ये. हाव ना, हे येत जातील म्हणे सकाळी घ्यायले आणि मग सोडून देत जातील. मग बघ कुठे शाळा पाडतो त्यांची. हाव ना, तेच तर. नाही तर मग इच्छा होती आज संध्याकाळी घरी चाललं जाऊ. नाही व राय ना आता लग्नापर्यंत. नाही ना, मला असं वाटते जाव घरी, लेकराची शाळा गिळा जाते ना. नाही ना व राय ना, जाते ना ती इथून शाळेत. आहेच किती दूर, 10 मिनिटं लागते इथून. हा व ताई, ते तर आहे. चाल मग घरात जाऊ आता, ऊन तपायला लागली. हा व ताई, मला तर मै गाल तर लय अंगार करायला लागले. हाव ना बिचारे, तुझे गाल पुरे टमाटर सारखे झाले. मग ताई, हाय कशी मी गुलाबी गुलाबी. हा व मी असं पाहून आणली तुले. हाव ना, बरोबर आहे ना. चला बापा, सनस्क्रीन लावा लागन, नाही तर पुरे गाल काळे काळे पडून जातील नाही. हाव लावून घे, फेसवॉश विश्वास करून घे 4 वेळा. मग ताई, तोंडाची सारे स्किनची काळजी घ्या लागते. हा व बाई, घे तू. शेतात जा लागलं असतं तर कळलं असतं तुले. नाही बा ताई, मी तर नाही जात कधी शेतात. हाव बाई, तू काय नोकरीवाल्याची बायको. हाव ना. असं आहे बा मंडळी, आज झाला आमच्या वड्या बनवून. या तुम्ही पण. आणि तुमच्याकडे बनल्या की नाही बनल्या आम्हाला कमेंट करून सांगा. चला पप्पा, तयारी झाली आता. आता जातो. माझ्या फ्रेंडच्या घरी की नाही माझं केळवण ठेवलंय ना, मग त्याच्यासाठी चालले मी आता. आई मामी काय करते काय माहिती, झालंच नाही का त्यांचं तर. आई, मी झाली आता तयारी, आता जातो. हाव का व, चालली काय. हा बाई, तिनं बोलवलंय ना, मग जातो. हाव बाई, बरं झालं साडी आली तर बरं वाटते नाही. हा बाई, आजकाल केळवणामध्ये फोटो गिटो काढते ना, मग त्याला तर व्यवस्थितच जा लागते. हाव, चांगलं आहे ना, सवय होते साडी घालायची नाही. हा बाई, थोडंसं चालायलाच प्रॉब्लेम जाते ना. नाही व, साडी नेमणी घातली की नाही जात चालायला प्रॉब्लेम. एक वेळा सवय झाली की मग काही प्रॉब्लेम येत नाही. हा बाई, बरोबर म्हणतो तू. बापरे, कुठं निघाल्या. काही नाही बा मामी, ते माझ्या फ्रेंडच्या घरी की नाही केळवणचा कार्यक्रम आहे त्यासाठी चालले. हाव का व, सुरू झाले केळवण नाही. हाव ना मामी, तिनं सांगितलं मला. ते नाही करत का लग्न. करते ना मामी, आता पुढच्या महिन्यात आहे तिचं साक्षगंध. हाव का व, ठरलं तिचं लग्न. हाव मामी, परत वेळेला दिलं ना तिला. हाव का व, परत वेळेला दिलं. चांगलं आहे बापा, दोघी दोघी जवळ जवळ नाही. हाव मामी, आणि काल काय सामान आणलं दाखवलं नाही आम्हाला. हा ना मामी, दाखवायचं राहिलं. दाखवतो. वेळ असून तर दाखवा, नाही तर राहू द्या. आणि दाखवते ना मामी, तेवढं काय आहे. बापा लय सामान आणलं. हाव ना मामी, लागतेच ना, महान रूपाचं आहे ना ते. हाव काय, मस्त घेतला व नेकलेस. हाव ना, तिला पाहिजेच होतं ना, नेकलेस पाहिजे होता, बॅग पाहिजे होती, बांगड्या पाहिजे होत्या, मग घेतलं. हाव का व, चांगलं झालं ना घेतलं तर. बापरे, किती मोठं सामान घेतलं व. मग वाई 5,000 रुपयाचं झालं ना ते. हाव का व, होतेच ना, आता लग्न म्हटल्यावर खर्च येतेच आणि ह्या गोष्टी लागतेच ना. हा व मामी, लागते ना. मस्त आहे व नेकलेस तर, दिसते मस्त. हा बाई, तूही घालतो, चांगला दिसन. हा बाई, ते एक दिवशी घालन, एक दिवशी मी घालन. पाहितं किती मोठं सामान राहिलं त्या दिवशी घ्यायचं नाही का व. हा बाई, ते अमरावतीत गेली म्हणून चांगलं भेटलं तरी, नाही तर इकडे तर भेटलंच नसतं. हा मामी, बरोबर बोलला तुम्ही, नाही तर भेटलंच नसतं ना, काय करू. आणि महागी भेटते ना आपल्याकडे. हा व, तिकडे 2 पैशांत स्वस्तही भेटते. सिटीमध्ये गेल्यावर कसं बरं राहते, लय डिझाईन भेटते पाहाले. हाव ना मामी, मी तर पहिलेच घेऊन घेतलं बाई, मला जे जे लागते ते. चांगलं झालं ना. बाई, स्वयंपाक केला का तू अनिता. हा बाई, मी स्वयंपाक केलाय, झाकून ठेवून दिलाय. हा व, मामा येणार आहे ना जेवण करायला. हाव काय, मामा येते काय. हो, मग आता घरी कोणी नाही ना, मामी इथं आली इथं. चांगलं झालं ना मग. मामाले इथंच राहायला लावा ना. राहत नाही ना ते मामा, ऐकते कुठं ते. आज घरी आहे ते, नाही तर रोज तर राहते नाही घरी. कामं असतात तो मामी मामाले. हाव ना, लय कामं करते ते मामा नाही. मग का नाही. बापरे, एवढं सामान आणलं. आई, माझ्यासाठी काहीच नाही आणलं. का व, हिच्यासाठी काहीच नाही आणलं. आणलं ना, कशाला भोंगात आणते. एवढी मोठी झाली पण हिला काही समजतच नाही. माझ्यासाठी काय काय आणलाय. आणलाय ना व, बॅग आणलं, नेकलेस आणलाय. मेकअप किटचा डब्बा नाही आणला काय. आणलं व, त्याकरताच आणलंय सगळं. हे कोणासाठी आणलंय. तुला आवडत असेल तर तू घेऊन घे, तू घालत जो. आता हिची हळद आहे की अनिताची हळद आहे बरं. हे पौर्णिमा काही घालतो म्हणते. आई, मी घालतोय का, मी पाहतेच आहे ना फक्त. जाऊ द्या, घालून पाहत. ताई, इथंच लग्न करून द्या आणि त्याचं राहू द्या. नाही ना मामी, तुम्ही काही बोलतात काय, वेळ आहे मला अजून. मी मस्त शिकन, नोकरी करन आणि मग लग्न करन. बापा, शिकणार काय तुम्ही, नोकरी करणार काय. हा मामी, मी नोकरी करन. ठीक आहे बापा, करा नोकरी. तू लग्न करूनही नोकरी करू शकतो, त्यात काय आहे. नाही बापा ताई, एक वेळा लग्न केलं की बस, घर पहा, संसार पहा आणि मग तेच भांडे कुंडे घासत राहा. मग काय तुला काय वाटते की नोकरी करशील तर काय भांडे कुंडे घासायला लागणार काय. नाही, कामाला बाया ठेवन मी. हाव काय, त्या बाया नाही आल्या की आपल्यालाच करावं लागते. मी कशाला करा, मी नोकरीच करा नाही. कर जो बाई नोकरी, पहिले आपल्या घरचे भांडे घास तू.
पोरी बाईले घरचे कामही आले पाहिजे. नोकरी करायचं काय आहे, नोकरी करू शकता तुम्ही, पण घरी सांभाळलं पाहिजे ना. पोरी असो की मुलं असो, त्यांना घरातले कामं आलेच पाहिजे. एखाद्या वेळेस टाइम पडला तर स्वतःची भाकर बनवता आली पाहिजे. हा ताई, तुम्ही बरोबर म्हणताय. मग आपल्या पोटापुरतं तर आलं पाहिजे. त्या कामाला बाय काय कधी कधी सुट्टी घेते. हा, त्यांना काही प्रॉब्लेम गिबना मला तर मग का नाही व ताई. आता पाहतं, मीच तर भांड्यावाली लावली आहे. किती वेळा ती येत नाही, मला घासा लागते भांडे. बरं, त्या फोनही करत नाही की आज मी येणार नाही की काही. मग रात्रीच्या वेळेस सगळे भांडे कुंडे घासा लागते. मग पाहता का, मामीनं भांडे घासायला बाई लावली आहे तर मामीले बाईच येत नाही. ठीक आहे पप्पा, तुम्ही जाऊ द्या, मी सामान पाहिलेले. तुम्ही 4 गोष्टी नका सुनाडू दे मला. जाऊ द्या ना, पाहू द्या ना तिला सामान. मस्त आणली व पर्स, मी तर मस्त घेऊन फिरा. हा व, पॉकेट जमा करजो त्यात मस्त. हाव का दीदी, पॉकेट जमा करू त्याच्यात. हा व, तू मला मागे मागे राहजो ना, पॉकेट जमा करजो. हा ठीक आहे, पॉकेट जमा करेन मी. हे मस्त आहे, आय शॅडो पॅलेट गिलेट, फेस पावडर, ब्रश, बापरे बाप किती सारं सामान आहे. मी तर माझ्या फ्रेंडला दाखवईन तर बस त्या बेहोशच पडून जातील. अरे बापा, त्यांना बेहोश बिश नका पाडू, मग डॉक्टर बोलवा लागेल ना. नाही हो मामी, मजाक केली. आणि हा, डान्सची तयारी केली की नाही तुम्ही? मामी, मी रोजच प्रॅक्टिस करत असतो. पा, स्टेजवर काय डान्स आहे काय? नाही हो मामी, हळदीच्या दिवशी, संगीतच्या दिवशी करून मस्त डान्स. तुम्ही पण करजा मामी मामासोबत. पाहू बा ते मामा करते की नाही. तर करते ना मामी, मामा मस्त. तुम्ही ना केला की नाही अनिता प्रॅक्टिस? नाही बाबा मामी, मी काय करणार नाही डान्स. अबो, इंटरच्या वेळेस डान्स करा ना मस्त. नाही बा पप्पा मामी, बाबाला आवडत नाही ना, नाही करणार मी. मग यांना कुठं आवडते डान्स करणं, तुला तर माहित आहे. हो ताई, आता काळ बदललाय, त्यात काय आहे, करू दे जा. नाही हो, मला तुझे बाबा लग्न जाते ना, पोट्ट्या पाहते डान्स करत, तर म्हणते काय पोट्ट्या करते ना, म्हणते काही नाही आहे म्हणे. हे करत राहते म्हणे. नवरी कशी असते म्हणे, थोडीशी लाजाळू समजूतदार. ह्या पोट्ट्या तर नाचतच जाते. सारे ते म्हातारे लोक ना पाहते नाही, खाली माना घालून बसते बिचारे, आणि ह्या पोट्ट्या धडिंग धडिंग करत डान्स करते. अरे करा ना तुम्ही, हळदच्या दिवशी करा, संगीतच्या कार्यक्रमाला करा. तू सांग ना. ते तर आहे ताई, आजकाल तर बस एकानं केलं तसंच करायला पाहते. त्या कारण आपण फक्त हळदीला डान्स ठेवू, काही करणार नाही एंट्री नाही. मग हा आपली साधी साधी एंट्री. हा ताई बरोबर आहे. का वा अनिता, हे बॅगमध्ये भरून ठेवावं लागत होतं. हा आई, तिकून आल्यावर भरतो आता बॅग. दीदी, ते रील बनवायची का आपण? कोणती व? ते सगळे बॅग भरताना बनवते ते. पोट्टी ना नवीन नवीन काही ना काही काढतच राहते. हे बनवतं का, ते बनवतं का. ते असं गाणं असते ना, माझी डोली चालली ग दूर गावी देशी जावा, तिथं असेल ग स्वप्नांचा रावा. काही करते ही पोट्टी निवड. जास्तच मोबाईल पाहते वाटते. मग आम्ही तिला बड्डेवर मोबाईल घेऊन दिलाय ना, म्हणून मी काही नाही करतो बाई असं. जाय तर तू अभ्यास करतं, निवड मोबाईल पाहत राहते आणि तसं म्हणते हे करशील काय, ते करशील काय. पाहू द्या ना ताई, काय होते. जाऊ दे बाई, तू डान्सच करत होतं. तू कोणत्या गाण्यावर डान्स करशील? मग त्या गाण्यावर डान्स करणार आहे मी. कोणत्या व? जिनके आगे जी, जिनके पीछे जी, जिनके आगे पीछे जी जी, मैं उनकी साली हूँ, वो मेरे जीजा जी. अहो बस करा, लय झाला डान्स. लय मजा येणार आहे बाबा, मी हे लय मस्त डान्स करणार आहे. चांगलं आहे ना, त्या तरी आहे तर मजा येते आहे. चाल बाई, जाय तर तू जेवण करायला. याच्या काही नादी लागू नको तू. दीदी, तू कुठे चालली? काही नाही बा, मी जेवण काय चालली. दीपालीनं बोलवलाय. हाव काय, जाय मग. असं आहे बा, आता आमच्या घरी लग्न गिग्न आहे, मस्त मजा येणार आहे. हळदीमध्ये हे डान्स करतो म्हणते. आणि तुम्ही आपला व्हिडिओ पहा, आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा. लाईक करत जा, शेअर करत जा, आणि सबस्क्राईब करा, आणि छान छान कमेंट पण करा. आणि आपण भेटू उद्याच्या भागात. तिथपर्यंत काळजी घ्या.